एका हुशार माणसाला प्रश्न विचारला गेला, राग म्हणजे काय? त्याने अतिशय सुंदर उत्तर दिले, राग म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची आपण स्वतःला दिलेली शिक्षा होय. नमस्कार, मी चंचला बिले आज तुमच्याशी असेच काही विचार शेअर करणार आहे. बऱ्याचदा आयुष्यात काही गोष्टी अशाच सोडून द्याव्या लागतात आणि नवीन गोष्टींना आयुष्यात येण्यासाठी परवानगीही द्यावी लागते. मला खूप वेदना होतात जेव्हा मी बघते की तुझ्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, फक्त माझ्यासाठी नाही. नाती आणि मार्ग तेव्हा संपतात जेव्हा आपली पावले नाही तर हृदय थकते. काम करताना असे करा की जणू सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे आणि परमेश्वराची प्रार्थना करताना अशी करा की सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे. मुख्य म्हणजे यावर तुमचा विश्वास आहे. पत्त्यांच्या डावात समोरच्या खेळाडूने हातातील सगळी पाने जरी उघडून दाखवली तरी अजून एखादा पत्ता त्याने कुठे लपवला तर नसेल ना, ही शंका शेवटपर्यंत तुमच्या मनाला शिवली पाहिजे. असेच एकदा एकाने मला प्रश्न विचारला, खरा मित्र कोण असतो? तेव्हा मी उत्तर दिले, आपण पडल्यावर संपूर्ण जग आपल्याकडे दुर्लक्ष करते, पण जो आपल्याला उभं राहण्यासाठी हात देतो ना, तोच आपला खरा मित्र असतो. कुठलाही ठाम आणि अखेरचा निर्णय घेताना अनेक संबंधित गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. त्यामधील धागेदोरे बरेचदा निसटलेले असतात. त्याचा आपण घेतलेल्या निर्णयावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी सूक्ष्म नजर, तीक्ष्ण कान व सतर्क मन लागते, कारण दिसते तसे नसते. सारासार विचार न करता पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन बाळगणे म्हणजे भिंतीवरल्या सावलींबरोबर लढण्यासारखे आहे. लढून लढून थकायला होईल, पण साध्य काहीच होणार नाही. निसर्गावर हुकूमत चालवता येत नाही, त्याची फक्त आज्ञा पाळायची असते. आयुष्यातले आणि निसर्गातले कायदे बदलताही येत नाही, तर ते फक्त स्वीकारायचे असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.